नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नमस्कार. माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता लागोपाठच खूप सगळे सण आलेले आहेत. गणपती आहे, गौरी आहे, दिवाळी आहे, दसरा आहे आणि मेकअप करायला तर सगळ्यांनाच आवडतं. तर तुम्हाला जर कुठला मेकअप येत नसेल तर मी इथे तुमच्यासाठी खूप छान सोप्या अशा पद्धतीने एक मेकअप घेऊन आलेली आहे. गौरी गणपतीसाठी मेकअप अगदी सिंपल पद्धतीने आणि स्वतः कुणाची मदत न घेता तुम्ही तुमच्या सेल्फ कसा मेकअप करायचा आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर या सगळ्या स्टेप फॉलो करायला विसरू नका. तुम्ही जर या स्टेप सगळ्या फॉलो केल्या तर तुमचाही मेकअप अगदी फेस्टिवलमध्ये बऱ्याच जणांना साडीच घालायला आवडते. तर चला बघूयात साडीवर जाईल असा मेकअप कसा करायचा ते. तर सगळ्यात आधी मी इथे फेसवॉश करून घेतलेला आहे. फेसवॉश करून घेणं मेकअपसाठी खूप गरजेचं आहे. आपल्या फेसवरती खूप धूळ असते, ऑइल असतं, त्यामुळे आपला मेकअप ग्रे पडू शकतो. त्यामुळे मी फेसवॉश करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे डॉक्टर रॅशेलचं वेट वाईप्स. वेट वाईप्सने पण आपला फेस हा क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतरची आपली नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. तर इथे मी मॉइश्चरायझर जे घेतलेलं आहे ते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. माझी स्किन तशी कॉम्बिनेशन स्किन आहे, पण आपल्याला हायड्रेशनची गरज असते. मी इथं पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. फेस मॉइश्चरायझर आहे ते घेऊन ॲप्लाय करत आहे. त्यानंतरची आपली जी स्टेप आहे मॉइश्चरायझर. तर हे नेक्स्ट मॉइश्चरायझर मी इथे यूज करणार आहे. हे आहे निव्हियाचं सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर. हे क्रीम बेस मॉइश्चरायझर आहे. आपण जे आधी यूज केलं ते जेल बेस मॉइश्चरायझर होतं. माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. माझ्या टी झोन वरती ऑइल असतं आणि इथे सी झोन वरती ड्रायनेस येतो. तर यामुळे मेकअप आपला क्रॅक जायला नको आणि स्किन ड्रायही पडायला नको. त्यासाठी मी इथे हे मॉइश्चरायझर यूज करणार आहे. जिथे ऑइल सिक्रेशन होते तिथे थोडंसं कमी लावायचं आणि शक्यतो डोळ्यांच्या वरती अवॉइड करायचं लावायचं मॉइश्चरायझर, क्रीम मॉइश्चरायझर. दोन्ही मॉइश्चरायझर यूज केल्याने स्किनला चांगलं हायड्रेशन मिळतं. कुठल्याही मेकअपच्या आधी स्किन प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरची जी आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आहे प्रायमर. तर इथे मी प्रायमर घेतलेलं आहे इनसाइडचं. हे जे प्रायमर आहे ते लॉंग लास्टिंग प्रायमर आहे, मॅट फिनिश प्रायमर आहे. प्रायमरमुळे आपला जो बेस आहे तो लॉंग लास्टिंग टिकतो. जिथे जिथे ऑइल सिक्रेशन होतं तिथून थोड्या वेळासाठी ऑइल सिक्रेशन होणं बंद होतं. मेकअप ग्रे पडत नाही. ओपन पोर्स आहेत जिथून घाम वगैरे येतो, ऑइल सिक्रेशन होतं, तिथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही प्रायमर लावलं तरी चालेल. डोळ्यांच्या वरती आपल्याला प्रायमर लावायचं नाही. त्यानंतर आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे कलर करेक्शन. जिथे जिथे फेसवरती तुम्हाला डाग वगैरे दिसतात, अंडर आय सर्कल्स आहेत, पिंपल्सचे डाग आहेत, तिथे तिथे तुम्ही कलर करेक्टर करून घेणं गरजेचं आहे. तर इथे मी तुम्हाला हे इनसाइडचं कलर करेक्टर यूज करून दाखवणार आहे. कमी रेंजमध्ये खूप छान कलर करेक्टर आहे हे. बघा, माझे जे अंडर आय सर्कल्स आहेत थोडे ते पूर्णपणे माझ्या स्किनला मॅच झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कलर करेक्टरचा कलर घ्यायचा आहे.
जिथे तुम्हाला मंकी माउथ वरतीही कुठे ब्लॅक पॅचेस वगैरे दिसत असतील तिथेही तुम्ही कलर करेक्टर करू शकता. अंडर आय सर्कलला करू शकता. तुम्हाला पिंपल्सचे डाग वगैरे असतील तिथे तुम्ही करू शकता. तर आता आपली नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे फाउंडेशनची. तर फाउंडेशन मी इथे घेतलेलं आहे मेबेलिनचं फिटमीचं फाउंडेशन आहे आणि माझा शेड नंबर जो आहे तो आहे 128. मी इथे आधी बोटांनीच लावून घेणार आहे. मी इथे ब्लेंडर घेतलेला आहे. हे ब्लेंडर वेट म्हणजे ओलं करून पूर्णपणे पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर यूज करायचं आहे. त्यानंतर मी ते डोळ्यावरती इनसाइडचं जे कन्सिलर आहे ते यूज करणार आहे. आपल्या स्किनच्या थोडंसं एक टोन फेअर कन्सिलर यूज केलं तरीही चालतं. कन्सिलर थोडं फाउंडेशनच्या कंपॅरिझन मध्ये ब्लेंड करायला थोडं ठीक असतं. मी इथे कॉम्पॅक्ट घेतलेला आहे फिटमीचं. माझा शेड नंबर आहे 128. आधी व्यवस्थित वरती बघायचं आहे. डोळ्याच्या खाली व्यवस्थित चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या क्रीजेस पडलेल्या असतात त्या क्रीज पूर्ण कमी होतात आणि त्यानंतरच आपल्याला इथे पावडर अप्लाय करायचं आहे. आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आपण आता आयशॅडो इथे करून घेणार आहोत. तर मी आयशॅडो साठी इथे मार्सची जी आहे ती ब्लूमिंग इम्पेरियल आयशॅडो पॅलेट घेतलेली आहे. खूप छान आहे. छोटीशी पॅलेट आहे. 3 न्यूड शेड आहेत आणि 3 सिमर आहेत. तर मी इथे हा ब्रश घेतलेला आहे फ्लफी ब्रश. हा ब्रश मी इथे बेलीचा यूज करत आहे. त्यानंतर मी इथे गोल्डन सिमर अप्लाय करणार आहे. त्यानंतर आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे काजळ. तर काजळ मी इथे शुगर पॉपचं काजळ घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे लायनर यूज करणार आहे. लायनर आहे माझ्याकडे कलर इसेन्सचं लिक्विड लायनर आहे. लायनर लावताना केव्हाही मिडल पासून स्टार्ट करायचे आहे. मी इथे ब्लशर यूज करणार आहे. हे जे ब्लशर आहे ते स्विस ब्युटीचं आहे. यामध्ये कॉन्टूर पावडर, ब्लशर आणि हायलायटर. त्यानंतर आपली जी नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे हायलायटर. हायलायटर मी इथे बोटानेच यूज करणार आहे. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहे आता लिपस्टिक. तर लिपस्टिक मी इथे स्विस ब्युटीची घेतलेली आहे. तर आता इथे मी आयब्रो डिफाईन करून घेणार आहे. हा आहे बेलीचाच ब्रश आहे. हा
आयब्रो डिफायनर आणि ह्या साईडने त्याला स्पुली ब्रश पण आहे. आपल्या आयब्रोज मध्ये जे काही फाउंडेशन वगैरे लागलेलं आहे ते आधी व्यवस्थित रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. तर मैत्रिणींना हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्या सबस्क्रायबर्सला शाउटआउट देण्याची. थँक्यू सो मच स्वामिनी, थँक्यू सो मच प्रीती, थँक्यू सो मच वैष्णवी, थँक्यू सो मच ऐश्वर्या. आणि तुम्हाला जर असंच वाटत असेल की माझ्या चॅनलवरती तुमचं नाव घ्यावं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.